नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिंपल लाईफ. आणि बघा किती सुंदर टेस्टी रेसिपी आणली आज मी तुमच्यासाठी. तर ही रेसिपी आहे कलाकंदची आणि अगदी 3 इन्ग्रेडियंट म्हटलं ना मेन बेसिक त्याची रेसिपी आहे. अगदी टेस्टी सुंदर दाणेदार अशी छान बनते. तुम्ही कुठल्या फेस्टिवलसाठी बनवू शकता, गेस्ट येणार असतील तरी बनवू शकता. आता इथे मी पनीर घेतलं आहे. 200 ग्रामचे 2 पॅकेट्स होते ना माझ्याकडे, ते घेतलेत आणि त्याला जरा नॉर्मल टेम्परेचरला आणले मी. आणि बघा त्याच्यानंतर ही बारीक किसणी असते ना आपल्याकडे, आपण चहामध्ये आलं वगैरे घालण्यासाठी यूज करतो, त्याच्याने मी पनीर किसून घेतलं आहे. हे बघा जरा जास्तच वेळ घेतला कारण क्यूब्स होते ना बनलेले. आणि बारीक किसणीने केलं ना की छान असं मस्त त्याचं टेक्स्चर खूप छान येतं. जर जरा आपण हातानेच असं मसळून घेतलं ना क्यूब्स तर मग ते खूप जाडे राहतात. तर मग हे बघा हे सगळं आधी किसणीने किसून घेतलं आणि मग असं छान मॅश करून घेतलं आहे आणि छान याचं टेक्स्चर आलं आहे. जसं पाहिजे ना तसंच टेक्स्चर आहे. आता 200 ग्रामचे 2 पनीरचे पॅकेट होते, म्हणजे 400 ग्राम पनीर होतं. 400 ग्राम पनीरसाठी मी 1 लिटर दूध घेतलं इथे. आता हे दूध आहे ना 1 लिटर दूध अजून गरम नाही केलं आहे मी, गॅसवर ठेवून घेतलं आहे, गॅस चालू नाही. आता साखर जे आहे साखरेचं प्रमाण मी बघा अगदी पाव कप घेतलं आहे. पाव कपपेक्षा पण थोडं कमी आहे आणि पाव कप मी त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली आहे. आता याच्यामध्ये मिल्क पावडरचं प्रमाण थोडं तुम्ही वाढवू शकता, म्हणजे थोडं लवकर सेट होते बर्फी. आणि साखरेचं प्रमाण आपल्याला चवीप्रमाणे अजून कमी करू शकतो आणि वाढवू शकतो. तर साखरेचं प्रमाण मला असं वाटतं, दूधही स्वतः गोड असतं, पनीरमध्ये पण गोडवा असतो, तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी राहिलं तर चालेल. आता मी काय केलं आहे, हे सगळं आधी मिक्स करून घेतले गॅस चालू करायच्या आधीच. म्हणजे कारण गॅस चालू केलं ना तर मग गुठळ्या वगैरे होण्याची थोडी शक्यता असते. तर मी हे सगळं पनीर घेतलं आहे, मॅश केलं होतं ना आपण, त्याच्यामध्ये दुधात टाकून घेतलं आहे, साखर टाकली आहे, मिल्क पावडर टाकली. आणि आता हे छान आधी ह्या गुठळ्या आहेत ना पनीरच्या, त्या मी दुधामध्ये सोडवून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर गॅस लावणार आहे. अतिशय सिंपल पण अतिशय, म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही मिठाई आणणारच नाही परत. कलाकंद असेल किंवा कुठले पेढे असतील, तुम्ही हीच मिठाई बनवाल, पटकन बनते. हे मिक्स करून दिलं आणि मुलांना जरी आपण सांगितलं ना जरा गॅसकडे लक्ष ठेव, जरा हलवत राहा, मिक्सिंग करत राहा, तरी त्यांनाही जमेल. बघा गॅस चालू केल्यानंतर एक 5-10 मिनटांनी दाखवते मी तुम्हाला. छान ते बॉईल व्हायला लागले आणि हे ना दूध गरम म्हणजे आधीच घातलं ना दुधामध्ये तर छान एकसंग होऊन जातं दूध आणि याचं मिक्सचर. आणि मी इथे एक पॅन घेतलं आहे बघा, ह्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे साईड्सनी. बटर पेपर नव्हता माझ्याकडे त्यावेळेला, तर मग ते लावून तयार ठेवले. म्हणजे हे इथे झालं की मग जळवण्याची जास्त गरज नाही ना, पटकन तिकडे आपल्याला शिफ्ट करता येईल. मिक्स करत राहायचं, ह्याला आपण सोडायचं नाही आहे. आणि मी मीडियम गॅसवरतीच बनवलेलं आहे, हाय फ्लेमवरती बनवलेलं नाही आहे अजिबात. हे छान एकदाच दुधामध्ये टाकून घेतलं की आपल्याला मिक्सिंग करायलाही इझी पडतं आणि जास्त म्हणजे करपण्याची शक्यता कमी होते. थोडं घट्ट झालं की त्याच्यामध्ये तुपाचं एक अर्धा चमचा तूप टाकलं आहे, नाही टाकलं तरी चालणार आहे, पण अर्धा चमचा तूप टाकल्याने त्याचं एक टेक्स्चर खूप छान येतं. अर्धा चमचा तूप टाकलं, परत एक 5 मिनटांनी थोडं घट्ट झालं ना परत थोडंसं तूप टाकले मी, अर्धा चमचा, म्हणजे टोटल 1 चमचा तूप ह्याच्यामध्ये टाकलं. आता बघाल तुम्ही कसं छान घट्ट झालं आहे. आणि हळूहळू ते पॅन सोडायला लागतं, पॅन सोडायला लागलं की समजून जायचं की आपलं मिश्रण तयार आहे. आता ते मिश्रण मी बघा लगेच गॅस बंदच केलेला आहे, तरी पण ते पॅनला चिटकायला सुरुवात होते इकडून तिकडे ट्रान्सफर करेपर्यंत, कारण की व्हिडिओ रेकॉर्ड करताना थोडासा वेळ जातो ना. तर असं एक स्पॅट्युला ना असला पाहिजे आपल्याकडे, स्क्रेपिंगसाठी खूप छान असतो, बर्फी वगैरे सेट करायला खूप छान असतो. बघा अगदी सुंदर मऊ लुसलुशीत इतकी छान झाली होती. आणि मी 20 इयर्स लग्नाला कंप्लीट झाले त्या सेलिब्रेशनसाठी मी बनवली होती. तर इतकी सुंदर झाली होती, अप्रतिम झाली होती, फस्त करून झाली पटापट आणि लाईट गोड झाली होती. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये थोडीशी आवड कमी जास्त अशी असते, गोड जास्त आवडत असेल तर जास्त टाका. मी वेलची पावडर टाकायला विसरली आहे, तर तुम्ही जरा वेलची पावडर आठवणीने टाकून द्या त्याच्यामध्ये. आणि रोज पेटल्स मी सुकवून ठेवल्या होत्या घरी, तर त्यात रोज पेटल्स थोड्या वरून टाकल्या, कारण जनरली आपण कलर याच्यावर पिस्ताच टाकतो. पिस्ते जरासे बारीक करून कुतरून टाकले ना याच्यावरती तर छान दिसतात. पण माझ्याकडे रोज पेटल होत्या आणि मला असं थोडं डेकोरेशन करायचं होतं, म्हणून मग मी त्याचा वापर करून घेतला. तर बघितली ना पटकन झटपण अगदी छान
15-20 मिनटात तयार होणारी अशी रेसिपी आहे. थोडीशी तयारी, घरचंच दूध आहे, पनीर असतं कधी फ्रीजमध्ये आणून ठेवलेलं, मिल्क पावडर असते आणि साखर तर असतेच. तर अशा झटपट इन्ग्रेडियंट्सनी पटकन बनवा सुंदर टेस्टी रेसिपी. आणि जर आवडली तर एक लाईक करा प्लीज. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बघा नेक्स्ट डेला मी दाखवते तुम्हालाही. फ्रीजमध्ये ठेवली होती मी, तर तिचं टेक्स्चर इतकं छान आलं होतं, दाणेदार रवाळ असं, आणि गोळे गोळे पण नव्हते झाले. अगदी परफेक्ट मार्केटसारखी टेस्टी मिठाई झाली होती. तर एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच.